माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? शुभ संध्याकाळ. चाललंय आपला स्वयंपाक, जेवण बनवते. चहा वगैरे झाला आणि आराम तर काय भेटलाच नाही. तुम्हाला तर माहिती, मसाला बनवायला गेले होते, त्याच्यामुळं घरी आल्यानंतर काम होतं भरपूर राहिलेलं. मग ते काम आवरलं सगळं आणि चहा वगैरे करून पिले, कपडे धुतले, भांडे राहिले तर अजून घासायचे. तर म्हटलं चला पहिला स्वयंपाक करून घेते. डाळ शिजवली, याच्यात इकडे भात बनवून घातला आणि आपल्याला करायच्या तो वालाच्या शेंगा मस्तपैकी येताना घेऊन आले. धुवून घेतल्यात 2-3 पाण्याने छान अशा, आणि कवळ्या होत्या मस्त एकदम. तर मी आता निवडून घेतल्या, तोडून घेतल्या. तर आता सुक्या बनवते आणि डाळ भात बनवते. चला, लसूण सोलून घेते आता थोडासा. आपल्याला वरण बनवायचं आहे, वरणाला पण होईल थोडासा लसूण, आणि ही भाजी बनवायची याला पण होईल. आणि स्वेटर घेतलं बरं का मी. हा कलर आवडला मला, छान वाटला, तर हे घेतलं मी बघा मस्तपैकी असं. आणि सकाळी सकाळी कामावर जायला आणि एवढी थंडी लागते, एवढं गार लागतंय ना, तर खूप त्रास होत होता मला. तर घेतलंय मी आता फायनली. आज मुहूर्त लागला, तर म्हटलं चला, तर बरं वाटते आता. काही थंडी वगैरे नाही वाजत. कांदा चिरून घेते एक आता. सुकी बनवायची भाजी शेंगाची. आम्ही या शेंगांना वाल म्हणतो, वालाच्या शेंगा. तुम्ही काय म्हणताय ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे वालाच्या शेंगा बोलता याला. आणि आपला घरी बनवलेला मसाला तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला तर. पण मी आता ती भाजी म्हणजे ते टाकणार आहे मसाला, आणि भाजी बनवणार आहे. तर व्हिडिओ बघा. मसाला बनवून आणलेला तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो पूर्ण बघा व्हिडिओ. आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण नवीन थोडासा छोटासा बिझनेस चालू केलेला आहे, थोडीशी सुरुवात केलेली आहे. तर बघू आता किती प्रतिसाद भेटतोय, किती आपल्याला आपले भाऊ बहीण म्हणजे सपोर्ट करतात. बघू आता. आवडला तर नक्कीच लाईक करत जा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मसाल्यासोबत आपल्याला हळदी पण आहे विकायला, आणि धना पावडर पण मिळेल. तर हळदी म्हणजे हळकुंड, अख्खी हळकुंड घेतलेली आपण दळून म्हणजे देणार आहेत, विकणार आहेत. तर नक्की घेऊन बघा. आणि कोणाकोणाला घ्यायचं ते मला अगोदर कमेंटमध्ये सांगा, आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं ठरवू. म्हणजे आपलं मग समजा नंबर वगैरे द्यायचा, असं ऑर्डर टाकायच्या. तर पहिलं मला अगोदर कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोण कोण घेणार आहे ते, म्हणून असं. तर चला, मी तुम्हाला आता त्याच मसाल्यात, आत्ताच्या मसाल्यात भाजी बनवून दाखवणार आहे मी. तरी बघा आपला मसाला बनवून आणलेला एकदम छान आहे, आणि एकदम सुगंध एकदम भारी. तर एकदा घेऊन बघा तुम्ही. तर आता मी बनवते भाजी, याच मसाल्यात बनवते. आता गॅस चालू करते. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते. बघा, कढई ठेवली, आता गरम झाली. आता तेल टाकते मी कढईमध्ये. काय आपल्याला सुक्कीच भाजी बनवायची बरं का.
तेल टाकलं आहे. आता थोडेसे जिरे टाकते. तेल गरम झालंय. जिरे टाकते, थोडासा लसूण टाकते. आणि आपला घरी बनवलेला मसाला हा मस्तपैकी छान असा आहे. तर एकदा घेऊन बघा, टेस्ट करून बघा. आता कांदा टाकते. कांदा थोडासा लालसर भाजून घेऊ. थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. तर आता थोडा धना पावडर टाकते. हळदी टाकते थोडीशी. आणि हा आपला घरी बनवलेला मसाला बघा, घरचा मसाला आज बनवून आणलेला हा टाकते. थोडासा अर्धा चमचा. अजून थोडासा टाकते बघा. आता या शेंगा टाकू आपण. छान असा मिक्स करून घेऊ आपण थोडंसं चांगलं. आणि झाकण ठेवायचं, कमी गॅसवर होऊन जाते. हा मसाला मी डब्यामध्ये काढून ठेवते, मसाल्याच्या वाटीतला. हा बघा, हा मसाला डब्यामध्ये ठेवला काढून. आपण थोडंसं पाणी टाकू नॉर्मल आणि झाकण ठेवू जरा 5 मिनिटं. आपल्या वालाच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. छान अशा भाजी तयार झालेली बघा.
तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला मसाला घेण्यासाठी लवकरात लवकर कमेंट करा की कोणाकोणाला घ्यायचा आहे त्यांनी. आणि प्लीज सपोर्ट करा. तर चला मग आता मी भांडे वगैरे घासून घेते. माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. मस्तपैकी शेंगा झालेल्या आहेत आणि इकडे डाळ भात पण तयार झालेला आहे. कुकरमध्ये डाळ आहे, इथे भात केलेला आहे मी बघा. तर व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमचा सपोर्ट राहू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या छान अशा शुभेच्छा द्या. नवीन आपण सुरुवात केली त्याच्यासाठी. तर काय बोलू समजत नाही आता मला. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. आणि मसाला कोणाकोणाला घ्यायचा आहे त्याच्यासोबत हळदी पण आहे, त्याच्यासोबत धना पावडर पण आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आणि नंतर मग आपण सुरुवात करूया. तुमच्या आशीर्वादाने होईल सुरुवात चांगली असं तरी मला वाटते. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.